गाईज लास्ट आता हे रस्त्याचं काम चालू इकडे प्लांट आहे पेटली गायची हो पक्का म्हणजे 3 वर्ष झाली तो फायर ब्रिगेडवाल्यांना विजत नाही अजून इथं माकराची चव चालतं नाही बघ क्या रे खाना खाए क्या रे कभी अभी काय क्या मेरे को लगा कल काय क्या तर गुड मॉर्निंग गाईज कसे आहेत तुम्ही आय होप नक्कीच चांगले असणार चांगलेच राहा निरोगी राहणं भारीवाले राहा गाईज तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिल 6101 भारीवाला काम जय शिवशंकर हर हर महादेव सोमवार आहे गायचं या चहा घ्या तर फायनली गाईज उठल्या मस्तपैकी ना फ्रेश फ्रेश झाल्यात शेविंग दाढी करायला जायचं कारण की 2-3 दिवस गाईज घरातच होतो ना तब्येत बरोबर नव्हती म्हणून तर निघलोत ना जास्त बाहेर तर शेविंग पण बाकी आहे शेविंग पण करून घेऊ बघू हेअरकट वगैरे काहीतरी सलूनमध्ये जाऊन येऊ ना मस्तपैकी रात्रीनं भारीवाला काम बनवले गाईज स्मिताने हे बघ कसं काम आहे गाईज नारळाची खोबऱ्याची बर्फी हे बघ कसं वाटतं घातलं गाईज हाताचं द्यायचे पण बोलू सगळ्यांची इथं एक नंबर गाईज बर्फी आहे बघू शकता तुम्ही कसा काम आहे तर गाईज ते पालखी झाली ना तर पालखीचे नारळ गाईज 2 पोतल्या गाईज पोते भरले होते नारळांचे तिथे राहिले होते पण सगळीकडे गाईज वाटले अर्धे इकडं ना एक पोते तिकडं गाईज गावात सगळे म्हणजे इथे म्हणजे नारळ वगैरे वाटली 5-5 6-6 अशी तर मग ते राहिलेले ते काही 4-5 नारळांचं काम किंवा असा केले गाईज फेकून नाही गेले म्हणजे गाईज देवीचा प्रसाद म्हणून बजरंगबलीचा आणि गावदेवीचा प्रसाद म्हणून गाईज तो नारळांचा बर्फी बनवली त्यांनी आणि त्यांनी कशी गाईज रेसिपी तिलाच माहिती एक दिवशी आपण परत गाईज ट्राय करू ना तुम्हाला ते सगळं बनवून म्हणजे या करून दाखवू रात्रीच बनवून ठेवायला लागतं गाईज मग तेव्हा ते अशी सकाळच्याला मस्त कडक होतं तर चला शेविंग करून येऊ उद्योगला पण देऊ वाचकली रे काय रे या घ्या काय पुलक लाटाला घेतले उद्या क्रिकेट काय करायला घेतले तूप काढायला घेतले बघा साईचा असा काम आहे हे बघ काय आहे बर्फी आहे नारळाची बर्फी नाही खालेला आहे मग उद्या कुठे उद्या हे बघायचं उद्या हे बघ मोबाईल वापर तेव्हा घे बर्फी अरे घे ना घरात बनवले असं काहीच काम आहे तिला खोटा वाटतं घरात बनवले काय नाही ते पण नारळ होतं ते नारळ आपलं पालखीचं असं काम केले हे नाही लावलं गाणे गायचं हां तूप काढायला घेतले ना साईमधल्या लाईटी बिटी गायच बंद करून बसतो काम आहे उद्या कोण आहे असं काम आहे तर गाईज फायनली शेविंग आणि केसांची पण कटिंग केली मस्तपैकी ना निघले आता घरी 1:30 वाजला गाईज 1:30 मग भूक पण लागतं ना गाईज माणूस मग जाऊ घरी पटकन जेवण करून घेऊ सगळं नमूनच निघताना काही हे बा गाड्या घेऊन इकूनच्या तिकूनच्या निघताना काही उंदराच्या हरकं या बिलाच्या त्या बिलाच्या निघताना आपला तलावाचा रस्ता काय इथंच आहे तलाव मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तो पण दाखवता काय इकडनं बाजूच्याच आपण जाणार आहोत तर तलाव पण दाखवता तुम्हाला आपला उन्हाळ्याचं कसा होतं त्या पावसाळ्याच्या व्हिडिओमध्ये बघा कसा आहे तर गाईच हे बघा तलाव आपला बाजूला नदी आहे ना त्या साईडला बाबगाव का गाईच तर तिकडं बाबगाव साईड आहे ती तलाव गाईज इकडं इकडनं ना गाईज
लास्ट आता हे रस्त्याचं काम चालू इकडे प्लांट आहे पेटली गायची हो पक्का म्हणजे 3 वर्ष झाली तो फायर ब्रिगेडवाल्यानं विजत नाही अजून इथं माकराची चव चालतं नाही बघ काय रे खाना काय रे कभी अभी काय का मेरे को लगा कल काय क्या हे बा माती बिती आणली ते विजवायला गाय त्यावेळी आता लास्ट ते पत्रा बित्रा अख्खी चालली ना ती बा ना इकडनं ना गाईच हे बा यो इकडनं फार तिकडनं एंडिंगची ती झाडं दिसतात ना गाई त्या झाडांपासून तर फार इकडं यो गाई आपलीच प्रॉपर्टी अख्खी त्याच्यामध्ये जो तलाव गायचा आपला पावसाळ्यामध्ये पण मग आलेलो मस्तपैकी क्लायमेट भारी होतं सगळं हिरवागार होतं ना हे सगळं चिखल होतं काय जिथं हे काहीच रस्त्याचं काम चालू आहे इथं ही बाती आता त्यावेळी जास्त करून वापरली नाही ना तर ती लगेच त्यांना वापरून घ्यायला लागेल हे बघा इथं कंस्ट्रक्शनचं त्यांचं काम चालू आहे तर त्यांना बोलू पटकन वापरून घ्या नाही तर गायब होईल इथली तर काही मी पण जास्त टाईम उन्हामध्ये थांबू शकत नाही म्हणून जाऊन गाडीने बसता यो गाय जो प्लॅन पेटला होता ना तर 3 ते 4 वर्ष झाले गायचं अजून पेटतं गायच तो ना जशी गरमी पडे ना तसा पेटतं तो तर त्याच्यापेक्षा निघणारा धूर वगैरे गॅस जे जे पण फ्लो होतं त्याच्यामुळं काही तब्येती बिघडताना लोकांच्या आणि तो काहीच ना ते कचरा इथं स्टोअर करत नाही ते इथनं लगेच गाड्या भरून ना दुसरीकडं बिहार साईड UP साईड तिकडं काही पाठवतात तर इथंच पेटता येतात त्यांना काय करतील ते तर निघू चला आपण पण भूक लागले जेवायला घरी निघू या असून ते जेवायला काही ते कशा आलू घरी पकावून लागत होता पण आलू घरा जेवायला डाळ भात बारीवाला काम सोमवार आहे ना काहीच बारीवाला हे बघ कसं काम घ्यायचं डाळ भात मिरच्या टाकल्यानंतर मस्त काही तडक्यामध्ये मटकीची भाजी आहे तर गाईज थोडासा उन्हामध्ये निघलो बाहेर लगेच आता थकवा वाटायला लागला म्हणून आता जेवण करू AC चालूच आहे मस्तपैकी यायच्या बेडरूममध्ये जाऊन ताणून देऊ गायचं बेकार काम म्हणून नाही तर मग संध्याकाळच्या ऑफिसला जायला लागेल तर गुड इव्हनिंग गाईज या संध्याकाळचा चहा खायला पाणी 3 वेळा जेवली आहे का दुपारपासून हा लगेच 3 वेळा काय पण कोण 3 वेळा जेवले मी ही 3 वेळा जेवले दुपारपासून दुपार एकदा ना मध्ये मध्ये काहीतरी खाल्लं आहे हा ती बर्फी बनवलेली गाईच मग खायला नको ती खाली आणि आत्ता 5-5:30ला जेवली गाईच परत भूक लागला काय असा काम आहे गाई दिसतात दे राट्या हा मामा मोजाला गाई मोजाला नको काय खाता खायने मामा मोजाला पाहिजे ना गाईचं असा काम आहे उद्या काहीच सकाळी तुम्हाला एकदा दाखवली झोपली होती तिथे मोबाईल वापरत होती बर्फी घेऊन गेलो तेव्हा आता परत दाखवता हे बा असं काम आहे का गाईचं तेव्हा यावा तेव्हा मोबाईलमध्ये असतं की तेव्हा काहीतरी लावलेलं आता त्याच्यानं बसला ऐकत असा काम आहे कोणता मोठा मुलगा ना कोणता बारका मुलगा त्या बघत बसतं गायचे तुला पटलं तरी कसं काय वास म्हणजे ते काय लावतं त्या परफ्यूमचा काही तिला वास असा या नाही परफ्यूमचा किरकिर हे किरकिर हा चावू का हा आपला चिड्डू कुठे आहे चिटूक तिकडं आहे अंबरनाथला मामाची इथं त्याच्या तो ये नाही का हा ये नाही का चितूर तुला जरा शांत चित्तेमध्ये राहतं घर त्या बघून हो कधी एरिया मग तर म्हणे ना बघून करतो मस्त जरा शांततेने राहता आता तिकडं घातली असेल कलो त्यांना घातले करत हा? तिकडं त्यांना नव्हता इकडून तिकडं दुकान आहे ना तिथं त्यांच्या दुकानावर तिथं या 10 फेऱ्या मारत असेल तर 17 फेऱ्या बरण्या रिकाम्या करून ठेवतात ना लागल्या त्यांच्या बरण्या खरोखर रिकाम्या करीत असा काम आहे लोक कुठं आहे गाईच करतं तिकडं
ती त्या याच्यात गेले बघ ना कवटा घालतो कवटा घालतं इथं कसं काय रे काय करते हा तुझं घर आहे ना मग बापा ते काय मारले तो हा का असा काम आहे गाईज काल AC आणले गाईज नवीन तर ते ACच्या खोक्यात तिने घर बनवायला घेतले तर तिकडे काहीतरी पेंटिंग बिंटिंग करायला घेतले इकडे मित्र चांगला पेंटिंग केले गाईज कसा काम आहे बा हा ढग कारल्यानं वरती खालती झारापाना डोंगर अरे का चल बल उद्योगसारखं उद्योग तिला मग सुचतात ते बसल्या काही करीत बसलं मोबाईल वापरीत नक्कीच गिरने घेतलं भाकरी टाकायला मकीच टाक मकीच या गाईज या भाकरी टाकायला या म्हणजे डीट लागली तर नखात तुटली हो माझी नखा गेली ते आवरी वाशी वाळून ठेवायची तरवारी सारखी तुटती ना मग काय डीट लागली त्या बाईची मला कांच्या बाईची मग ते गारपीटानं ती माझ्या नखांकत बघत होती कोण मग मी अशी लसमीस होतो ना मग ते गारपिटांच्या दिवशी नखांक बघत महाराजी असे लगेच होती तर ती माझ्या नखांकत बघत अगं बाई काय बघत पुरं महाराज ऐसे हक्कुल लगेच काय तुझे डीट खराब होती ए क्या देखता है बोलो क्या देखता है हा हमारे नको को बघता है ती माझी तिन्ही नखा तुटली असा काम आहे काही आजकाल मला वाटलेलं बोल माणसानं डीट लागतं काय वस्तूंना डीट लागतं काय नकानं पण डीट लागतं असं काम आहे तिन्ही बी त्याच दिवशी तिन्ही आल्याच मोठी घरात तुटली असं काम आहे काय नाव ठेवले भोंगा मेला तर रिक्षावाला काय तो आला तो रिक्षा लावली तरी तिथे आहे ती नाव ठेवले त्याला भोंगा मेला नशीब तुझ्या नखाना डीट लागली हा डीट काढायची ना मग घरा आल्यावर चुलीवर नका पेट राहिली असती चला घेच निघू आपण पण ऑफिसला तर टायमिंग झालं ऑफिसचा पण तर हे जा त्या आरती बोलवतं खाली तर चला घेत आजची व्हिडिओ कशी काय वाटली सांगा कमेंटमध्ये लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी नवीन असतील काही तरी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील तर चला मी भेटतो सकाळच्या तुम्हाला नवीन आणि बारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर मंगळवार आहे गणपती बाप्पा मोरया टाटा बिर्ला अंबानी